मरेगांव तालुका के सिंधी गांव में महिलाओं ने शराब की अवैध बिक्री के खिलाफ धरना शुरू कर दिया और पुलिस प्रशासन के पास पहुंचकर गुहार लगाई कि साहब हमारे गांव में शराब पर प्रतिबंध लगाओ। गांव में शराब की अवैध बिक्री ने कई परिवारों को बर्बाद कर दिया है, महिलाओं का जीवन अंधकारमय बना दिया है। गांव का जीवन बाधित हो रहा है क्योंकि इसका छोटे बच्चों पर बुरा प्रभाव पड़ रहा है। गाँव में बिना किसी सरकारी लाइसेंस के अवैध देशी शराब धड़ल्ले से बेची जा रही है। हालांकि पुलिस प्रशासन द्वारा उसकी अनदेखी किए जाने के कारण महिलाओं ने आक्रामक रुख अपनाया और सीधे मरेगा पुलिस स्टेशन में बयान दर्ज करवाया। महिलाओं ने चेतावनी दी है कि यदि जल्दी ही इस अवैध शराब बिक्री के खिलाफ कोई कार्रवाई नहीं की गई तो वे शराब विक्रेताओं को अपनी भाषा में जवाब देंगी और भूख हड़ताल पर बैठेंगी। पिछले कई वर्षों से गांव में अवैध शराब की बिक्री बढ़ रही है और स्थानीय अपराधी इस कारोबार में बेखौफ संचालित कर रहे हैं। पुलिस द्वारा कोई ठोस कार्रवाई न किए जाने से शराब विक्रेताओं के हौसले बुलंद हो रहे हैं। संतोष निब्रट, मी शिंदे या गावची होय। असा दारू विकत होता तो अंकुश वैद्य। मी मॅसेज टाकला का गावात दारू आली रे, त्यापासून त्यानं माझा आणि पाटलाचा खूप राग पकडला आणि माझ्या पाटलाला जर समोर काही झालं तरी मी त्याचंच नाव घेणार। सिंधीची रहिवासी आहे आणि आमच्या गावामध्ये अनलिगली दारू विकत आहे। आम्हाला असं वाटते की आमची समोरची पिढी नाही निघाली पाहिजे दारू पिणारी। आज आपले माणसं आहे ते ठीक आहे, काही विषय नाही, आपण त्यांना आवरू शकतो, पण समोरच्या पिढीला खूप त्रास होणार आहे ह्या गोष्टीचं। त्याच्यामुळे आमचं महिलांचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही त्या गोष्टीला आढावा घेऊ शकतो, म्हणून आम्ही सर्वजण इकडं। नमस्कार, मी नीलिमा चंद्रशेखर तेरे, सरपंच सिंधी मागाव। आमच्या गावामध्ये दारूबंदी पाहावा असं वाटतं। निलेश डावले, मी गावाची एक व्यक्ती आहे, नागरिक आहे। आमच्या गावामध्ये शांतता भंग होत आहे दारूमुळे। आजची पिढी नवीन आहे, ते कशी चालायची, कशी हे करायची। आमच्या गावात कार्यक्रमाचा प्रकार खूप आहे, भजनं पूजनं खूप चालतात आणि ते मुलं दारू पिऊन जर धिंगा मस्ती करत असेल तर त्या गावामध्ये शांतता राहील का? गावामध्ये विकणं एक गुन्हा आहे। नेमकं कशासाठी आले तुम्ही इथे? आम्ही इथे दारू बंदी करायसाठी आलो आहोत। कोण विकते दारू? अंकुश वैद्य। आता तुमची मागणी काय आहे? आमची मागणी आहे की गावामध्ये दारू विकायची नाही। आम्ही प्रेमाने सांगितलं रात्री, तो काही ऐकला नाही, म्हणून इथपर्यंत यावं लागलं। जर नाही ऐकला तर आम्ही समोरपर्यंत चालणार। दारू बंदी झालीच पाहिजे।